आपल्या देशात आपल्या घरी येऊन 1 महिना पूर्ण झालेला आहे. मागच्या 1 महिन्यापासून देशभरात फिरलो आणि मागच्या 16 दिवसापासून आम्ही जंतर मंतरवर बसलेलो आहे. कशासाठी बसलेलो आहे? कोणाचे वोट मागायला नाही बसलोय, कोणती पॉलिटिकल रॅली करायला नाही बसलोय. ज्या 20 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केली आहे त्या मुलांना न्याय भेटला पाहिजे याच्यासाठी बसलेलो आहे. आणि त्याच्याबद्दले आम्हाला काय भेटलं? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणले हे लोक अराजक आहे, यांना संविधान माहिती नाही. संविधान हातात घेऊन चालतोय आणि सोबतच असणारे मुख्यमंत्री साहेबांना विचारायचंय, सकाळी 5 वाजता संविधान लिहिलं होतं की शपथ घेऊ शकता. आणि भाजपचे जे प्रेसिडेंट आहे नितीन नबी, ते थोड्या दिवसाआधी बोलले की जे लोक जंतर मंतरवर आहेत ते कॉक्रोच आहे, ते व्हायरस आहेत आणि व्हायरसचा खात्मा आमचे कार्यकर्ता करतील. तर या देशात जेव्हा जेव्हा मुलं विद्यार्थी परीक्षेचा मुद्दा उठवतात, बेरोजगारीचा मुद्दा उठवतात, त्यांना हे सरकार व्हायरस म्हणून बघते. तर या सरकारला मला फक्त एकच सांगत, आम्ही व्हायरस नाही, आम्ही वॅक्सिन आहे. आम्ही व्हायरस नाही, व्हायरस तुम्ही लोक आहे ज्यांनी पुरी कीड लावून ठेवली या देशाच्या एज्युकेशन सिस्टमला. धर्मेंद्र प्रधान ते थोड्या दिवसाआधी बोलले जे लोक जंतर मंतरवर बसलेले ते दहशतवाद्यांची, ते आतंकवाद्यांची बी टीम आहे. धर्मेंद्र प्रधानला मला म्हणायचंय, आमच्यामुळे पेपर फुटणे झाली आहे, आमच्यामुळे कोणी जीव नाही दिलेला आहे, तुमच्यामुळे 20 पेक्षा जास्त मुलांनी जीव दिलेला आहे. तर जर आतंकवादी कोणी आहे तर धर्मेंद्र प्रधान आहे. तुमच्यामुळे लोकांचे जीव गेलेले. आणि मी आज सकाळी दिल्लीवरून आलोय, आता लगेच हा कार्यक्रम झाला की मी दिल्लीला वापस चाललोय, कारण की हे आमचं जे दिल्लीतलं आंदोलन आहे ते धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाल्याशिवाय आम्ही वापस घेणार नाही. आणि हे फक्त नीटसाठी नाहीये, गैरसमज करून घेऊ नका. फक्त नीटसाठी नाही, नीटच्या मुलांची आत्महत्या झालेल्या आहे त्यामुळे आम्ही त्यांचा आवाज उठवतोय. पण देशाची सगळी शिक्षण व्यवस्था एकंदरीत कोलांडली आहे, आपली पूर्ण कोलॅप्स झालेली आहे, ती सुधारवण्याची सुरुवात आहे. आणि सोनम वांगचूक सरांचा मी एक मेसेज घेऊन आलोय. सरांना काल मी सांगितलं होतं, काल मी माझ्या घरी चाललोय, छत्रपती संभाजीनगरला चाललोय. तर सर म्हणलेले चाललायस तर अजून लोकांना घेऊन ये. तर कोण येणार आहे इथून? कोण जंतर मंतरला येणार आहे, दिल्लीला येणार आहे? आपण दरवेळेस म्हणत असतो दिल्लीचे ही तत्व राखतो महाराष्ट्र माझा, जिंदगी म्हणतो. तर आता वेळ आलेली आहे, जंतर मंतरवर या देशाचा युवा, या देशाचा विद्यार्थी एकत्र येत आहेत. तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे जंतर मंतरला यायचंय आणि आंदोलनाला अजून मजबूती द्यायची आहे. महाराष्ट्राच्या मुलांशिवाय आणि छत्रपती संभाजीनगर शिवाय हे आंदोलन पुढे जाणार नाही. तर माझी फक्त एकच विनंती आहे, सगळ्या लोकांनी इथून जितका वेळ का होत नाही तितक्या वेळेसाठी तुम्ही जंतर मंतरला यावं, तिथं थांबावं. देश बदलायचा आहे, आपला सिस्टम बदलायचा आहे. देश आणि सिस्टम फक्त या देशातला युवा बदलू शकतो. आणि आता थोड्या वेळ आधी मला 1-2 दिवसापासून थोडा वेळ घेतो सर, 1 मिनिट फक्त. मागच्या काही दिवसांपासून बऱ्याच प्रश्न सारखा विचारला जातोय की तुम्ही 16 दिवसापासून जंतर मंतरवर बसलेले एवढ्या उन्हात, सोनम वांगचूक 2 दिवसापासून उपाशी आहे, सरकार तरी ऐकायला तयार नाहीये, प्रधानमंत्री तरी ऐकायला तयार नाही. तर तुम्ही काय, यावर तुमचं काय म्हणणं आहे? तर माझ्या मनात प्रश्न येतो, जर देशाचे प्रधानमंत्री आपल्याला ऐकणार तर कोणाचा ऐकणार? डोनाल्ड ट्रम्पचा ऐकणार का? डोनाल्ड ट्रम्प म्हणतो रशियाचा तेल घेऊ नका, प्रधानमंत्री तयार होऊन जातात. डोनाल्ड ट्रम्प म्हणतो टॅरिफ शून्य करून टाका, प्रधानमंत्री तयार होऊन जातात. अरे आम्ही काय मागतोय? आम्ही फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागतोय. जर तुम्ही रशिया युक्रेनचं युद्ध थांबवू शकता तर पेपर फुटी काय थांबवू शकत नाही. जर तुम्ही रशिया युक्रेनचं युद्ध थांबवू शकता तर धर्मेंद्र प्रधानसारख्या छोट्या मंत्र्याचा राजीनामा का नाही घेऊ शकत तुम्ही? तर हे म्हणून मी माझं बोलणं संपवतो. आणि परत एकदा सांगा, कोण जंतर मंतरला येणार आहे? नक्की आले पाहिजे मित्रांनो. छत्रपती संभाजीनगरचा मी आहे. जर तुम्ही इथून सोबत नाही आले तर आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे आता. तर येणार आहे की? आणि इथं जेवढे टीचर्स आहेत, शिक्षक आहेत, रोहित सर आहे, मी यांना इन्व्हाइट करतो, एकदा प्लीज तुम्ही सगळे जंतर मंतरला या आणि एकदा विद्यार्थ्यांसोबत उभा राहा. आणि मला खात्री आहे जेवढे इथे शिक्षक आहे, नेते आहेत, ते सगळे जंतर मंतरला नक्की येतील, कारण की विद्यार्थ्यांसोबत सगळ्यांनाच उभा राहिलं पाहिजे. आणि
पेपर कुठलाही असो तो ऑफलाईनच झाला पाहिजे. ऑफलाईनच झाला पाहिजे. जर पेपर ऑफलाईन नाही झालं तर सरकारला ऑफलाईन करून टाकू.